यवतमाळ आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांचा संपर्क तुटलेला आहे। कोसारा गावाजवळ वर्धा नदीच्या पुलावरनं 3 फूट पाणी आलेलं आहे। घटनास्थळी आता महसूल पोलीस कर्मचारी तैनात झालेत। नदीकाठच्या सगळ्या गावांना सतर्क राहायचा इशारा दिलेला आहे। यवतमाळच्या मारेगाव तालुक्यामध्ये माढेळी ते चंद्रपूर जिल्ह्यावरचा वरोराकडे जाणारा हा मार्ग आहे। हा मार्ग पुरामुळे संपूर्णपणे बंद आहे। नदीच्या पुलावरनं 3 फूट पाणी वर आलंय। झरी जामणी इथल्या खुनी नदीला पूर आल्यानं माणरी ते झरी जाणी हा मार्ग सुद्धा बंद झालाय। तर बाभुळगाव तालुक्यामध्ये चंद्रभागा नदीला पूर आलाय, त्याच्यामुळे पाचखेड मार्ग वाहतुकीसाठी बंद झालेला आहे। यवतमाळ जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे दिलेला आहे। दरम्यान आपले प्रतिनिधी संजय राठोड आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहे। यवतमाळमध्ये सध्या काय परिस्थिती आहे, पाऊस किती कोसळतो? नक्कीच यवतमाळमध्ये सकाळपासून पावसाला थोडा वेग आलेला आहे आणि सकाळपासून संततधार पावसाची सुरू असल्यामुळे 18 महसुली मंडळाची अतिवृष्टी झालेली आहे। तर 7 घरांची पडझड झालेली आहे। 4 ठिकाणी महामार्ग बंद झालेले आहे। नदींना पूर आलेला आहे, त्यामुळे वर्धा ते चंद्रपूर या 2 जिल्ह्यांचा संपर्क तुटलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा नागरिकांचा या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती महसूल प्रशासनाकडून आपल्याला मिळते। धन्यवाद संजय। आपण पाहू शकतोय मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय, त्याच्यामुळे यवतमाळच्या अनेक भागात पूर परिस्थिती पाहायला मिळते।